पिंपरी परिसरामध्ये कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। आर्थिक विवंचनेमधून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं तपासातून समोर आलं। पिंपरीच्या मोरवाडी परिसरातील एका इमारतीत पिल्ले कुटुंबानं भाड्यानं घर घेतलेलं होतं। विनोद आणि सिरजा असं पती पत्नीचं नाव आहे, तर पौर्णिमा ही त्यांची 19 वर्षांची मुलगी। विनोद हे 2024 पर्यंत एका खासगी कंपनीत काम करत होते, तर पत्नी सिरजा एका शाळेत समन्वयक म्हणून काम करत होत्या। शनिवारी सिरजा कामावर न आल्यामुळे तिच्या सहकाऱ्यांनी तिला अनेकदा फोन केले आणि सिरजा या कामात अतिशय काटेकोर होत्या। त्या न सांगता सुट्टी घेणार नाहीत हे सहकाऱ्यांना माहीत होतं, त्यामुळे त्यांना काळजी वाटायला लागली। त्यांनी पिल्ले कुटुंबीय आणि पोलिसांना फोन केला। कुटुंबियांनी दार उघडल्यानंतर तिघजण निश्चित पडलेले होते। विनोद यांचा मृत्यू झाला होता, तर सिरजा आणि पौर्णिमा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। विनोद यांनी खोलीत सोडियम नायट्रेट या रसायनाचा धूर केलेला होता, त्याच्या वाफांनी तिघांचा मृत्यू झाला। विनोद यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती, कुणालाही जबाबदार धरू नका असं त्यात लिहिलं होतं। पिल्ले कुटुंबावर काही वर्षांपासून प्रचंड कर्ज होतं, त्यामुळे त्यांनी पुणे शहरातलं घर विकून पिंपरीमध्ये भाड्यानं घर घेतलं होतं। त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये।